सो हा आहे 2 BHK फ्लॅट आमच्याकडे इंटिरियरसाठी आलेला आहे. तर हे तुम्ही बघू शकता, आत्ता सिलिंगचं काम चालू आहे. इथं लाईट्स कट केलेले दिसत आहेत तुम्हाला. तर हा आहे हॉल, लिव्हिंग रूम आणि या ठिकाणी आपलं टी व्ही युनिट येणार आहे. इथून आपण एंट्री केली की इथं आपल्याला किचन प्रोव्हाइड केलेलं आहे. किचनचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. इथे सिलिंगचे कटिंग्स वगैरे पण झालेले आहेत. सो इथं आहे आपला देवघर. देवघराची पोझिशन इथं आहे. परत आपण येतो एक पॅरेंट्स बेडरूम इथे डिझाईन करतो आहे आत्ता आपण. याचंही सिलिंगचं काम डन झालेलं आहे, इलेक्ट्रिफिकेशन डन झालेलं आहे. या ठिकाणी समोर आपल्याला एक वॉर्डरोब येईल. इथं समोरच्या बाजूला इथं बेड येईल, साईड टेबल येईल, प्लस ड्रेसिंग टेबलसुद्धा इथे येणार आहे. इथे एक छोटंसं स्टडी टेबल आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे आणि समोरच्या बाजूला एक टी व्ही युनिट आपण इथं डिस्प्ले युनिट म्हणून देणार आहे. तर चला तुम्हाला मास्टर बेडरूम दाखवतो. इथून आपण आत गेल्यानंतर हा मास्टर बेडरूमचा दरवाजा. इथं अटॅच टॉयलेट दिलेलं आहे. समोरच्या बाजूला इथं कमोड दिसेल तुम्हाला. आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी याचंसुद्धा सिलिंगचं आत्ता काम चालू आहे. या समोरच्या भिंतीला टोटली एक मोठाच्या मोठा वॉर्डरोब येईल 8 फुटाचा, प्लस स्टडी टेबलसुद्धा येणार आहे. इथं मोठं एक फ्रेंच डोअर दिलेलं आहे. सेम थिंग मास्टर बेडरूममध्ये सुद्धा ह्या बाजूला आपल्याला एक मोठा बेड द्यायचा आहे किंग साईज, आणि त्या कॉर्नरला आपल्याला ड्रेसिंग टेबल येईल. ह्या फ्लॅटचे अपडेट्स तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी अटॅच टॉयलेट दिलेलं आहे. तर काही असा फ्लॅट हा डिझाईन केलेला आहे. हा इथून थ्रूआउट आपल्याला पॅसेज जातो आहे लिव्हिंग रूमकडं. तर मित्रांनो, तुमची रिक्वायरमेंट असेल इंटिरियरची तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आम्हाला डायरेक्टली DM करू शकता. इंस्टाग्रामला सुद्धा आपलं पेज आहे. सो इंटिरियरचं काम जर का सुरू करायचं असेल तर त्याची काही प्रोसिजर असते, ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी आता थोडक्यात सांगणार आहे. तर सुरुवातीला आपण टोटल फ्लॅटचे डायमेन्शन्स वगैरे घेतो. डायमेन्शन झाल्यानंतर त्याच्यातमध्ये लेआउट्स वगैरे बसतात. तुमचे बाकीचे लेआउट्स बसतात. इलेक्ट्रिकल लेआउट असेल, तुमचं फर्निचर लेआउट असेल, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यानंतर आपले इस्टिमेशनचा पार्ट येतो. डिझाईन फायनल झाल्यानंतर इस्टिमेशन झाल्यानंतर 3D वर्कआउट आपण करतो आणि 3D वर्कआउट झाल्यानंतर ऑनसाईट काम चालू राहतं. त्यामध्येच तुम्हाला आमची फीज इन्क्लुडेड काय असेल ती, ह्या गोष्टी सगळ्या त्यामध्ये इन्क्लुडेड असतात. आणखीन ब्रीफली तुम्हाला ह्याबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.